तुमचं नाव काय? धनराज रामभाऊ वाघमारे. तुमचं गाव? आतगाव. काय होतं त्रास? तालुका जिल्हा बीड. त्रास काय होतं तुम्हाला? पहिले मला हाला येत नव्हतं. हां. की कंबर दुखत होतं. हाला येत नव्हतं काय नाही. पण ती पुन्हा मग तुम्ही हे केल्यापासून ह्याच्यावर झोपून म्हणजे 15 दिवस मी झोपून होतो. पायात मुंग्या वगैरे येत होत्या काय? हां. पाय जड पडायचा? पाय एकदम जड पडायचा. मला बसायला सुद्धा येत नव्हतं. बसता येत नव्हतं. आणि पुन्हा मग ते तुम्ही सांगितल्यापासून पुन्हा मग ॲडमिट केलं का? ॲडमिट केल्याच्या नंतर पुन्हा ते इंजेक्शन मारल्यापासून मला एकदम म्हणजे तिसऱ्या दिवशीच बरं वाटलं. उठून उभा राहिलो, म्हणजे बसलो बी, जेवायला लागलो आणि चालायला लागलो. आता किती चालता येतं आता पहिल्यापेक्षा? पहिल्यापेक्षा आता 1 किलोमीटर होतो. 1 किलोमीटर. 1 किलोमीटर त्रास किती कमी झाला? लय मोठा, अर्ध्यापेक्षा जास्त झालं. म्हणजे हा लय मोठा झाला. तर ही पेशंट आपल्याकडे 1 महिन्याच्या पूर्वी आले होते. यांनी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांना उठता येत नव्हतं, जसं सांगतायत उठता येत नव्हतं किंवा म्हणजे बसता पण येत नव्हतं. आणि त्यांना 2-3 लोकांनी घेऊन आले होते. ज्यावेळेस आपण यांना आपल्या इथं पाहिलं आणि एक्सरे करून घेतला, तर एक्सरेमध्ये असं जाणवलं की 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये एक्सरेमध्ये गॅप असल्यासारखं जाणवलं. मग त्यांनी बाहेरून MRI करून घेतलेला होता. MRIमध्ये दिसलं की L4 L5 डिस्क म्हणजे एकदम सिग्निफिकंट गादी सरकलेली आहे. त्या गादी सरकल्यामुळं तिथं जो मणका आहे त्या मणक्यामधली नस दबत आहे ती आपण पाहू शकता. आपला हा कमरेचा मणका आहे. यांचा हा जी 4था-5वा मणका आहे आणि आपल्याला डाव्या बाजूची जी नस दिसत असते ही नस सरकलेली होती. गादी सरकून ह्या नसावर प्रेशर आल्यामुळं त्यांचा डावा पाय पूर्ण बधीर झाला होता व त्यांना चालता येत नव्हतं. अजून मी बघितलं थोडं वाटतो. मग आपण यांना काय केलं, परत अशा वेळेस आपण काय करतो, त्याला ॲक्यूट डिस्क म्हणतो. अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळेस काही डॉक्टर त्यांना ऑपरेशनचा डायरेक्ट सल्ला देतात. त्यांनाही बाहेर ऑपरेशनचा सल्ला दिला होता. परंतु ऑपरेशन डायरेक्ट न करता आपण त्यांना धाराशिवला मणक्यामध्ये एक इंजेक्शन दिलं. त्याला आपण सिलेक्टिव्ह नर्व्ह रूट ब्लॉक, म्हणजेच ज्या ठिकाणची नस दबलेली आहे किंवा ज्या ठिकाणच्या नसाला सूज आहे त्या ठिकाणी एक इंजेक्शन सोडून त्या नसावरची सूज आणि गादी सरकल्याचं प्रमाण आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. जसं की आता हे सांगतायत की इंजेक्शन आणि त्यांना बऱ्यापैकी म्हणजे 4 माणसं पुन्हा एवढा फरक पडला. म्हणजे असं मी एवढं सांगण्याचा उद्देश आहे की प्रत्येक मणक्याच्या आजाराला ऑपरेशनची आवश्यकता नसते. काही इंजेक्शनाने आणि काही ठराविक फिजिओथेरपीने सुद्धा मणक्याचे आजार खूप चांगल्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात. याचंच उदाहरण हे आज आपल्या समोर आहे. फक्त आम्ही एक इंजेक्शन त्यांना दिलं आणि त्या एका इंजेक्शनवर आज पेशंट त्यांना उठता येत नव्हतं आणि स्वतः मांडी घालूनही बसता येत नव्हतं. आज आपल्या समोर बसलेले आहेत, स्वतः चालतायत, स्वतःच्या 15 दिवस आडो करून जेवायचं होतं. पण ह्यांना इंजेक्शन केल्यापासून दुसऱ्या दिवसात लगेच उठून बसलो ना मी, जेवायला लागलो. पेशंटच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि पेशंटच्या चेहऱ्यावरचं समाधान आपल्याला त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. तर ह्या सांगण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला काही ठिकाणी मणक्याचे ऑपरेशनचा सल्ला दिला जातो, परंतु डायरेक्ट ऑपरेशन न करता काही इंजेक्शन आणि काही ठराविक गोष्टी जर आपण सातत्याने पूर्ण केल्या तर नक्कीच मणक्याचे आजार ही योग्य वेळेमध्ये कमी होऊ शकतात. धन्यवाद.